वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा नीलाञ्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डस्तम्भूतं तन्नमामि शनैश्वरं. जय शनिदेव. स्क्रीन दिसतंय सर्वांना माझी? तर आपण ज्योतिषशास्त्रामध्ये लग्नाचा विचार करत आहोत. आपण लग्नाचा विचार करताना कोणत्या लग्नासाठी कोणते ग्रह शुभ आणि कोणते ग्रह अशुभ हे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. तर मागच्या वेळेस आपण मेष लग्नाचा विचार केला होता. तर मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये जे शुभ ग्रह असतात ते मंगळ, चंद्र आणि रवी हे शुभ ग्रह असतात. त्यानंतर अशुभ ग्रह जे असतात तर ते म्हणजे शुक्र हा मार्केश असतो मेष लग्नामध्ये, त्यामुळे तो अशुभ असतो. आणि बुध हा नाशक असतो, त्यामुळे तो अशुभ फळ देतो. त्यानंतर जर मिश्र ग्रह बघितले आपण तर गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह जे आहे काही चांगले पण फळ देतात आणि काही वाईट भावांचे पण स्वामी आहे. त्यामुळे हे दोन्ही मिश्र ग्रह आपल्याला म्हणता येईल. आणि मेष लग्नाला योगकारक जो ग्रह आहे तो ग्रह नसतो. आणि योगकारक ग्रहाचं कार्य हे कुंडलीमध्ये रवी आणि चंद्र हे करत असताना आपल्याला बघायला मिळतं. आता यानंतर आपण आपण कुंडलीमध्ये वृषभ लग्नाचा विचार करणार आहोत. वृषभ लग्नाचा विचार असा की वृषभ लग्नामध्ये कोणते ग्रह शुभ असतात, कोणते ग्रह अशुभ असतात याचा विचार आपण इथे आज करणार आहोत. आपण मागच्या भागामध्ये मेष लग्नाचा विचार केला होता, त्यामध्ये शुभ ग्रह आणि अशुभ ग्रह हे बघितले होते. आता आपण कुंडलीमध्ये मेष लग्नाची कुंडली आहे तुमच्या समोर आणि याच कुंडलीमध्ये कोणते ग्रह शुभ आणि कोणते अशुभ हे आपल्याला आता इथे बघायचे आहे. असं तर मेष लग्नाच्या कुंडलीचा जर विचार केला तर मेष लग्नामध्ये जर आपण केंद्रात बघितलं तर केंद्रस्थानामध्ये कोणते ग्रह येतात ते केंद्रस्थान म्हणजे प्रथम स्थान, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान आणि दशम स्थान या स्थानाला आपण केंद्रस्थान असे म्हणतो. तर आपल्या नियमानुसार केंद्रस्थानातले जे ग्रह असतात, जे भावेश असतात, ते भावेश त्या कुंडलीमध्ये चांगलं फळ देताना आपल्याला बघायला मिळते. आता मेष लग्नाचा जर विचार केला, सॉरी वृषभ लग्नाचा विचार जर केला तर लग्नेश हा शुक्र असतो. अ, अ, कुंडलीमध्ये लग्नेश हा शुक्र असतो आणि प्रत्येक कुंडलीचा लग्नेश हा आपल्याला चांगल्या प्रकारे फळ देताना दिसतो, म्हणजे तो ग्रह शुभ असतो. तर या नियमानुसार इथे जो आपला प्रथम जो ग्रह येतो शुभमध्ये तर तो शुक्र येतो. आता ह्या शुक्राची आपण जर बघितलं तर प्रथम स्थानी दुसरी राशी वृषभ राशी आणि त्या वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. पण या शुक्राला दोन राशी असतात, जसे की दुसरी रास म्हणजे वृषभ रास आणि आणखी एक रास असते ती म्हणजे तूळ रास. तर वृषभ लग्नामध्ये लग्नस्थानी जर वृषभ रास आली तर कुंडलीमध्ये षष्ठ स्थानामध्ये शुक्राची दुसरी रास येते, ती म्हणजे तूळ रास येते. तर मग आपण इथे म्हणू, इथे आपल्याला एक विचार असा येईल की लग्नस्थान जर शुभ आहे पण दुसरी एक जी रास आहे ती अशुभ स्थानात आहे, म्हणजे त्रिक भावात आहे. 6, 8 आणि 12 याला आपण त्रिक स्थान म्हणतो.
पण लग्नेशाला इतर श्रेष्ठेशाचा दोष लागत नसतो. लग्नेश नेहमी हा शुभ असतो. त्यामुळे इथे जर शुक्र जरी लग्नेशात असेल आणि त्याची एक रास जरी तूळ रास ही षष्ठ भावात असेल तर इथं त्याला दोष लागत नाही. इथे काही काही शब्दामध्ये सांगितलं गेलंय की अशा लग्नेशाची जर एक रास लग्नात असेल आणि दुसरी रास जर त्रिक भावात असेल किंवा अशुभ भावात असेल तर अशा लग्नाला दोषयुक्त लग्नेश असं पण म्हटलं जातं. पण इथे जे आहे ना आपण इथे शुभच धरायचं, कारण लग्नेशाला श्रेष्ठेचा दोष लागत नाही. हा एक नियम आपण लक्षात घ्यायचा. तर पहिला जो ग्रह येतो आपला शुभ मध्ये, तर तो निश्चितच लग्नेश येईल. म्हणजे शुक्र हा ग्रह आपल्याला शुभ स्थानी इथे बघायला मिळतो आणि त्याला आपण दोषयुक्त लग्नेश असं पण म्हणू शकतो. पण त्याला कोणताही दोष लागत नाही. त्यानंतर दुसऱ्या भावात चतुर्थ भावाचा जर विचार केला आपण तर चतुर्थ भावामध्ये 5 नंबरची संख्या आहे. म्हणजे 5 नंबर म्हणजे सिंह रास होते आणि सिंह राशीचा स्वामी हा रवी आहे. त्यामुळे वृषभ लग्नामध्ये जर आपण दुसरा शुभ ग्रह बघितला तर तो रवी असतो. त्यानंतर आपण पुढे जर बघितलं आपण की जर शनीचा विचार केला आपण वृषभ लग्नामध्ये तर शनीची पण रास ही यातच येते. अं, आपल्या कोणातच येते, केंद्रातच येते. शनीचा जर विचार केला तर एक रास त्याची दशम भावात येते आणि दुसरी रास ही त्याची नवम भावात येते. तर आपण मागे पण बघितलंय की पंचम भाव आणि नवम भाव हे कोण भाव आहे आणि ह्या कोण भावामध्ये शनीची एक रास येते ती म्हणजे मकर रास आणि दशम भावामध्ये एक रास येते ती म्हणजे कुंभ रास. तर हे दोन्ही हे राशी नवम भाव आणि दशम भाव हे दोन्ही पण शुभ असल्यामुळे दुसरा जो शुभ ग्रह जो येतो आपल्याला तो इथे आपल्याला शनी बघायला मिळतो. आता आपण बघू की अशुभ ग्रह कोणते आहे वृषभ लग्नामध्ये. तर अशुभ ग्रहांचा जर विचार केला तर केंद्रस्थानामध्ये आपल्याला जे घेतले आपण केंद्रस्थानातून ते सगळे शुभ ग्रह घेतले. आता अशुभ ग्रहामध्ये जर आपण मंगळाचा विचार केला, आता मंगळाची जी एक रास आहे ती एक रास व्ययस्थानात आहे आणि दुसरी जी रास आहे मंगळाची, 2 राशी असतात मंगळाला, मेष आणि वृश्चिक. तर ही जी रास आहे मंगळाची ती एक व्ययस्थानात आहे म्हणजे अशुभ भावात आहे आणि दुसरी जी रास आहे तर ती जी रास आहे ती सप्तम भावात आहे आणि हे दोन्ही स्थान अशुभ आहे. त्यामुळे वृषभ लग्नाच्या कुंडलीत जर मंगळ जर बघितला आपल्याला तर अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जर आपण चंद्राचा विचार केला तर चंद्र हा तृतीय भावात आहे आणि हा तृतीय भाव हा नाशकेश भाव आहे. आपण याला नाशकेश असं म्हणतो. तृतीय भावात जो स्वामी असेल त्या भावाच्या स्वामीला आपण नाशकेश म्हणतो. तर तृतीय भावामध्ये चंद्र असल्यामुळे हा नाशकेश आहे. हा कुंडलीत वाईट फळ देणार आहे. त्यामुळे चंद्र पण या कुंडलीमध्ये अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जर आपण गुरुचा विचार केला तर गुरुला पण 2 राशी असतात. एक धनु रास आणि एक मीन रास. तर या वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये धनु राशी अष्टम स्थानात येते आणि मीन जी रास येते ती एकादश स्थानात येते म्हणजे लाभ भावात येते. पण मग लाभ भाव पण आहे तो आपण बघितलाय की लाभेश हा बाधकेश असतो. त्यामुळे आणि लाभेश हा बाधकेश असतो. त्यामुळे आपल्याला हे दोन्ही जे भाव आहे आपल्याला इथे वाईटच घेतल्या जाईल. कारण अष्टम भाव तर वाईटच फळ देतो आणि त्यानंतर दुसरी जी रास येते ती एकादश भावामध्ये येते. आणि लाभेश हा वाईट असल्यामुळे इथे दुसरा जो ग्रह येतो आपल्याला
तो आपल्याला अशुभ भाव देणारा जो ग्रह असेल तर तो आपल्याला गुरु इथे बघायला मिळतो. त्यानंतर बुधाचा जर विचार केला आपण तर बुधाला पण 2 राशी असतात. बुधाची एक रास ही द्वितीय भावामध्ये आहे आणि दुसरी जी रास आहे ती जी आहे ती पंचम भावामध्ये आहे. म्हणजे एक एक रास कोण भावात आणि दुसरी रास द्वितीय भावात. तर ही कोण राशीमध्ये जो ग्रह असेल तो ग्रह आपल्याला शुभ फळ देताना दिसतो, पण त्याची दुसरी रास ही द्वितीय भावात आहे आणि द्वितीय भाव आणि सप्तम भाव हे कुंडलीतले मारक भाव आहे. त्यामुळे हे नाशकेश भाव आहे. इथे हे वाईट फळ देताना आपल्याला ग्रह दिसतात. त्यामुळे मग या कुंडलीमध्ये बुध हा एका ठिकाणी चांगले पण फळ देतो आणि एका ठिकाणी वाईट पण फळ देतो. त्यामुळे आपण या वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये बुधाला जे म्हणू आपण तर ते मिश्र स्वरूपाचे फळ देणारे ग्रह आपण असं म्हटल्या जातं. त्यानंतर या कुंडलीमध्ये आपण जर योगकारक ग्रह बघितला तर योगकारक ग्रहाची व्याख्या काय आहे तर योगकारक ग्रह म्हणजे एक रास ही केंद्रात असावी आणि दुसरी रास ही कोणात असावी. आता इथे जर आपण विचार केला तर कोणामध्ये जी रास आहे ती बुधाची एक रास आहे आणि दुसरी केंद्रात नाहीच आहे बुधाची रास. आणि इकडे जर शनीचा विचार केला आपण तर शनीची जी कोणामध्ये जी रास येते ती मकर रास येते. 10 नंबर म्हणजे मकर रास. आणि आणखी शनीची एक रास असते ती कुंभ रास आहे. तर ती कुंभ रास ही वृषभ लग्नामध्ये केंद्रामध्ये येते बघा. त्यामुळे शनी हा वृषभ लग्नामध्ये योगकारक ग्रह असं आपण म्हटल्या जातं किंवा योगकारक ग्रहाचे फळ शनी हा वृषभ लग्नामध्ये देताना आपल्याला दिसतो. तर त्यानंतर वृषभ लग्नात बाधकेश कोण येतो. आता बाधकेश म्हणजे काय बाधा आणणारा ग्रह. आणि हा बाधकेश कसा असतो तर चर जर लग्न असेल तर लाभेश बाधकेश असतो. स्थिर जर लग्न असेल तर नवमेश बाधकेश असतो आणि द्विस्वभाव जर लग्न असेल तर हा सप्तमेश बाधकेश असतो. तर हे जे लग्न आहे हे स्थिर लग्न आहे. या स्थिर लग्न असल्यामुळे इथे जे नवमेश हा बाधकेश येतो आणि नवम भावामध्ये ही शनीचीच रास आहे. त्यामुळे वृषभ लग्नामध्ये बाधकेशाचं काम पण शनी महाराजच करतात. म्हणजे कुंडलीमध्ये शनी हा योगकारक ग्रह पण आहे आणि दुसरं म्हणजे बाधकेश पण आहे. मग आपल्याला विचार पडतो की हा जर योगकारक ग्रह आहे म्हणजे योग घडवून आणणारा ग्रह आहे आणि चांगले फळ देणारा ग्रह आहे तर मग हाच परत बाधकेश आहे म्हणजे हाच परत बाधा आणणारा ग्रह आहे. तर मग नेमकं आपल्याला फळ कसं मिळेल. तर आपण वृषभ लग्नामध्ये जर विचार केला तर शनी हा योगकारक पण आहे आणि बाधकेश पण आहे. म्हणजे चांगले फळ आणि वाईट फळ हे शनी या कुंडलीमध्ये आपल्याला देताना दिसतो. यामध्ये चांगलं हे जास्तच मिळतं म्हणजे आधी काही चांगलं मिळतं आणि त्यानंतर काही स्वरूपामध्ये कमी मिळतं. अशा दोन्ही प्रकारचे फळं शनी हा वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये आपल्याला देताना दिसतो. त्यामुळे आपण जर वृषभ लग्नात बघितलं तर जो शुभ ग्रह आहे तो शुक्र आहे. शुक्र रवी आणि शनी हे चांगले फळं देताना दिसतात आणि अशुभ ग्रह जो आहे तो मंगळ गुरु आणि चंद्र हे कुंडलीमध्ये अशुभ ग्रह आहे. आणि मिश्र ग्रह जर बघितले तर बुध हा मिश्र ग्रह आहे. आणि त्यानंतर योगकारक आणि बाधकेश जर बघितलं तर तो हा शनी ग्रह आहे. अशा प्रकारे आपण वृषभ लग्नामध्ये ग्रहांचा विचार आपण करू शकतो. ठीक आहे सर, समजलं इथपर्यंत. हो हो सर. त्यानंतर आपण लग्न विचार करताना आपण 12 लग्नांचा विचार करतोय. तर 12 लग्नांचा विचार करताना आपण आता मिथुन लग्नाचा विचार करणार आहोत की मिथुन हे जे लग्न आहे या लग्नामध्ये कोणते असे ग्रह आहे की ते शुभ आहे किंवा चांगले फळ देतात आणि कोणते असे ग्रह आहे की ते अशुभ फळ देतात.
आता मिथुन लग्नाचा जो स्वामी आहे तो बुध आहे आणि बुध हा लग्नेश आहे. त्यामुळे शुभ ग्रहामध्ये जो काही पहिला जो ग्रह आपल्याला मिळतो तर तो लग्नेशच मिळतो. कारण लग्नेश हा नेहमी पत्रिकेमध्ये आपल्याला शुभ फळ देताना दिसतो. तर मग शुभ ग्रहामध्ये बुध हा आपल्याला शुभ ग्रहामध्ये बुधाची गिनती आपण करू शकतो मिथुन लग्नामध्ये. त्यानंतर पुढे जर आपण विचार केला तर अशुभ ग्रहाच्या बाबतीत, तर अशुभ ग्रहामध्ये इथे द्वितीय भावामध्ये ही चंद्राची रास येते, कर्क रास येते आणि या कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे आणि तो द्वितीय भावात आहे. आणि द्वितीय भाव जे आहे ते आपले चांगलं भाव नाहीये, कारण द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे मारक भाव आहे. आणि द्वितीयामध्ये कर्क रास असल्यामुळे कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे. त्यामुळे मिथुन लग्नामध्ये चंद्र हा आपल्याला अशुभ फळ देताना बघायला मिळतो. त्यानंतर तिसऱ्या भावाचा जर विचार केला आपण, तृतीय भावाचा, तर तृतीय भाव जो आहे तर तो पण नाशक भाव आहे. म्हणजे तृतीय स्थान जर बघितलं आपण तर त्याला आपण नाशक भाव म्हणतो. तिथून आपल्याला वाईट फळ येतं. तृतीय स्थान म्हणजे नाशकेश असतो. आणि या तृतीय स्थानामध्ये जी रास येते ती रवीची रास येते. कारण सिंह रास येते आणि सिंह राशीचा स्वामी हा रवी असल्यामुळे रवी पण कुंडलीमध्ये अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर या मिथुन लग्नामध्ये जर आपण मंगळाचा विचार केला तर मंगळाच्या दोन राशी असतात. एक आहे ती वृश्चिक रास आणि दुसरी जी आहे ती म्हणजे मेष रास. तर मिथुन लग्नामध्ये षष्ठ भावामध्ये वृश्चिक रास येते आणि दुसरी जी रास येते ती 11व्या भावात येते, म्हणजे लाभ स्थानात येते. आणि षष्ठ स्थान आणि लाभ स्थान हे दोन्ही कुंडलीमध्ये वाईट फळ देताना आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे जो पुढचा जो अशुभ ग्रह येतो मिथुन लग्नामध्ये तो म्हणजे मंगळ ग्रह. हा या कुंडलीमध्ये, या लग्न कुंडलीमध्ये अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आता जर आपण गुरुचा विचार केला तर सप्तम स्थानामध्ये गुरुची एक रास येते ती धनु आणि दुसरी जी रास येते ती दशम भावामध्ये येते, म्हणजे मीन रास. गुरुच्या दोन राशी आहे, एक मीन आणि दुसरी जी आहे ती धनु. आवाज आवाज बंद करा सर प्लीज. हाँ हाँ सर, सॉरी सर. ओके. तर सप्तम भाव हे जर बघितलं आपण तर हे कुंडलीचं मारक स्थान आहे, म्हणजे नाशकेश आहे. द्वितीयेश आणि सप्तमेश हे मारक स्थान असल्यामुळे एक रास सप्तमात असल्यामुळे इथे गुरु एका ठिकाणी वाईट फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. आणि दुसरी रास ही मीन रास ही केंद्रात असल्यामुळे इथे आपल्याला चांगले फळ मिळतात. म्हणजे गुरु दोन्ही प्रकारचे फळ देतो, म्हणजे मिश्र फळ गुरु देतो. त्यामुळे मिथुन लग्नामध्ये गुरु हा मिश्र ग्रह आपल्याला म्हणता येईल किंवा बघितला जातो. मिश्र स्वरूपाचे ग्रह आपण या मिश्र स्वरूपाच्या ग्रहाच्या यादीमध्ये गुरुचं नाव घेऊ शकतो. त्यानंतर जर मिथुन लग्नामध्ये आपण शुक्राचा विचार केला तर शुक्राला पण दोन रास असतात. एक आहे वृषभ रास आणि दुसरी आहे तुळ रास. आता ही वृषभ रास आहे ती मिथुन लग्नामध्ये व्ययस्थानात येते आणि व्ययस्थान म्हणजे त्रिकस्थान इथे अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतात ग्रह. आणि दुसरी जी रास आहे ती पंचम भावात येते. तर पंचम भाव हा शुभ भाव आहे. इथे पण शुक्र दोन्ही प्रकारचे फळ देताना आपल्याला दिसतो. पंचम भावामध्ये चांगले फळ मिळते शुक्राचे. आणि त्यानंतर त्याची दुसरी जी रास आहे ती व्ययस्थानात आहे. या व्ययस्थानातून वाईट फळ मिळतात. त्यामुळे मिश्र स्वरूपाचे फळ हा शुक्र मिथुन लग्नामध्ये आपल्याला देताना दिसतो. त्यामुळे मिश्र ग्रहांच्या यादीमध्ये आपण पुढचा जो ग्रह घेणार आहोत तो म्हणजे शुक्र. आता त्यानंतर
आपण जर मिथुन लग्नामध्ये जर शनीचा विचार केला तर शनीच्या पण दोन राशी आहे. एक रास आहे मकर रास, म्हणजे 10 नंबरची रास, आणि दुसरी आहे ती म्हणजे कुंभ रास, 11 नंबरची रास. तर मिथुन लग्नामध्ये अष्टम भावामध्ये मकर रास येते बघा, आणि त्यानंतर जी दुसरी कुंभ रास येते ती नवम भावामध्ये येते. आता अष्टम भाव म्हणजे हे त्रिक स्थान आहे. इथे आपण अष्टम भावाला त्रिक स्थान म्हणतो, म्हणजे इथून ग्रह वाईट फळ देताना आपल्याला दिसतो. आणि जो नवम भाव आहे तो कोण भाव आहे, इथे आपल्याला नवम भावामध्ये आपल्याला ग्रह चांगले फळ देताना आपल्याला दिसतात. त्यामुळे शनी पण इथे एका ठिकाणी चांगलं फळ देईल आणि एका ठिकाणी वाईट फळ देईल. तर अशा दोन्ही प्रकारचे फळ देत असल्यामुळे शनी पण मिथुन लग्नामध्ये हा मिश्र ग्रह म्हणून आपण त्या यादीमध्ये त्याला पण घेऊ शकतो. आता त्यानंतर जर आपण बघितलं योगकारक ग्रह. आता योगकारक ग्रहांची व्याख्या काय आहे? तर योगकारक ग्रह म्हणजे एक रास ही केंद्रात लागते आणि दुसरी रास ही कोणात लागते. तर कोण कोण म्हटल्यानंतर पंचम भाव, नवम भाव, आणि केंद्र म्हटल्यानंतर हे जे केंद्र आहे हे केंद्रस्थानामध्ये एक रास लागते. आता जर आपण इथे बघितलं मिथुन लग्नामध्ये, तर एक रास ही कोणामध्ये ती तूळ रास येते शुक्राची, आणि त्याची जी दुसरी रास येते तर ती व्यय स्थानात येते, म्हणजे ती केंद्र स्थानात न येता व्यय स्थानात येते. त्यामुळे शुक्र इथे योगकारक ग्रह होऊ शकत नाही. त्यानंतर जर आपण दुसरं बघितलं नवम भावामध्ये शनीची कुंभ रास येते, आणि दुसरी जी रास येते ती अष्टम भावात येते. आपल्याला दुसरी रास पाहिजे ती केंद्रात पाहिजे, तर केंद्रामध्ये शनीची पण रास येत नाही. त्यामुळे आपण इथे म्हणू शकतो की मिथुन लग्नामध्ये योगकारक ग्रह नाही. कोणत्याही प्रकारचा योगकारक ग्रह मिथुन लग्नामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. आणि आपण पहिले नियमानुसार बघितलंय की योगकारक जर ग्रह नसेल तर कुंडलीमध्ये रवी आणि चंद्र हे जर शुभ स्थितीत असेल तर ते योगकारक ग्रहांचं काम करतं. इथे एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. लक्षात ठेवायचं असं की जे द्विस्वभाव लग्न आहे, द्विस्वभाव लग्न आपण कोणते म्हणतो, तर 3, 6, 9 आणि 12, म्हणजे बुधाचे जे लग्न आहे ते मिथुन लग्न, त्यानंतर कन्या लग्न, आणि त्याच नंतर जे गुरुचे जे लग्न आहे म्हणजे धनु लग्न, आणि दुसरं म्हणजे मीन लग्न, या चारही लग्नांना योगकारक ग्रह नाही. कारण हे बघा, हे जे मिथुन लग्न आहे, मिथुन लग्नाची पहिली रास इथे येईल तर दुसरी रास इथे येईल. त्यानंतर गुरुची पहिली रास इथे येते आणि त्यानंतर दुसरी रास इथे येते. म्हणजे हे कोणत्याही प्रकारे आपण फिरून जर बघितलं तर ह्या ज्या राशी आहे ते इथेच येतील, मागे पुढे होतील. त्यामुळे थोडक्यात लक्षात ठेवण्याचा भाग म्हणजे असा की जे जे द्विस्वभावी लग्न आहे आपले, त्या द्विस्वभावी लग्नाला योगकारक ग्रह हा नसतो. त्यानंतर आपण जर बघितलं या मिथुन लग्नामध्ये बाधकेश बघायचं आहे आपल्याला आता, की बाधा आणणारा ग्रह कोणता आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता बाधकेशाची व्याख्या काय आहे? तर बाधकेश जर चर लग्न असेल तर लाभेश हा बाधकेश असतो. जर स्थिर लग्न असेल तर नवमेश हा बाधकेश असतो. आणि जर द्विस्वभाव लग्न असेल तर सप्तमेश हा बाधकेश असतो. त्यामुळे हे मिथुन लग्न आहे आणि हे द्विस्वभावी लग्न आहे. त्यामुळे इथं सप्तम भावामध्ये जी रास येईल त्या राशीचा स्वामी इथं बाधकेश होतो. आणि मिथुन लग्नामध्ये सप्तमामध्ये जी रास येते ती धनु रास येते, आणि धनु राशीचा स्वामी हा गुरु असल्यामुळे या लग्नामध्ये गुरु हा बाधकेश होताना आपल्याला दिसतो. आणि बाधा आणणारा ग्रह आपण गुरुला म्हणू शकतो. तर ऑल ओव्हर जर बघितलं आपण मिथुन लग्नामध्ये, तर बुध हा शुभ फळ देताना आपल्याला दिसतो. आणि त्यानंतर अशुभ मध्ये चंद्र, रवी आणि मंगळ
हे अशुभ ग्रह आहे. त्यानंतर मिश्र ग्रहामध्ये गुरु, शुक्र आणि शनी हे मिश्र प्रकारचे फळ हे मिथुन लग्नात देताना दिसतात. आणि योगकारक ग्रहांचा जर आपण विचार केला तर द्विस्वभावी लग्नाला योगकारक ग्रह हे नसतात. आणि इथे जर आपण मिथुन लग्नामध्ये बाधकेशाचा विचार केला तर बाधा आणणारा ग्रह म्हणजे इथं गुरु हा होताना आपल्याला दिसतो. गुरु या पत्रिकेमध्ये मिश्र स्वरूपाचे फळ पण देताना दिसतो आणि बाधा पण आणताना आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे सर, समजतं इथपर्यंत? सर काही अडचण आहे का इथपर्यंत? लक्षात येत आहे का? हॅलो. हॅलो. आवाज येतोय ना माझा? आवाज सर येतोय ना? आवाज येतोय. मग मॅडम काही रिस्पॉन्स द्या ना. मला वाटलं आवाजच येत नाही. काही सांगायचं नाही. येतो स्क्रीन दिसतंय ना व्यवस्थित? हो सर, स्क्रीन दिसते पण मी बाहेर आहे ना, त्यामुळे मी जास्त बोलू शकले नाही. ओके ओके. पण येतोय ना आवाज? हो हो, क्लिअर. ओके, चालेल. तर पुढे आपण आता बघणार आहोत की कर्क लग्न. आता आपण इथे 12 लग्नांचा विचार करतोय की 12 लग्नामध्ये प्रत्येक ग्रह हा कोणता ग्रह शुभ आहे आणि कोणता ग्रह अशुभ आहे. तर आपल्याला पत्रिकेमध्ये काही नियम आहे. त्या नियमानुसार आपण शुभ, अशुभ आणि त्याचे बाधकेश, मारकेश आणि नाशकेश हे ग्रह आपण बघत असतो. तर कर्क लग्नाचा जर विचार केला तर कर्क लग्नामध्ये कर्क लग्नाचा जो लग्नेश आहे तर तो लग्नेश म्हणजे चंद्र आहे. आणि प्रत्येक कुंडलीमध्ये लग्नेश हा शुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो किंवा शुभ फळच लग्नेश हा देत असतो. त्यामुळे कर्क लग्नामध्ये जर आपण विचार केला तर शुभ ग्रहामध्ये चंद्र हा ग्रह आपल्याला कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये बघायला मिळतो. त्यानंतर जर कर्क लग्नामध्ये आपण मंगळाचा जर विचार केला तर मंगळाच्या 2 राशी आहे. एक रास आहे ती मेष रास आणि दुसरी जी आहे ती वृषभ रास. आता कर्क लग्नामध्ये मेष रास ही केंद्र स्थानात येते आणि दुसरी जी रास येते ती ती म्हणजे पंचमात येते. आणि पंचम स्थान म्हणजे कोण स्थान. आणि ह्या दोन्हीही जे स्थान आहे ते शुभ स्थान आहे. म्हणजे केंद्र स्थान पण शुभ आहे आणि कोण स्थान पण शुभ आहे. त्यामुळे शुभ फळ जर देणारा दुसरा ग्रह जर बघितला आपण तर तो हा आपल्याला कर्क लग्नामध्ये मंगळ हा दिसतो. त्यानंतर जर अशुभ ग्रह बघितले आपण तर अशुभ ग्रहामध्ये रवीचा जर विचार केला तर रवी हा द्वितीय स्थानामध्ये रवीची रास येते. आणि द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे जे स्थान आहे हे मारक स्थान आहे. त्यामुळे इथे रवी आपल्याला वाईट फळ देताना दिसतो. त्यामुळे कर्क लग्नामध्ये जर विचार केला आपण अशुभ ग्रहामध्ये तर रवी हा अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जर आपण शनी महाराजांचा विचार केला तर कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानात जी रास येते शनीची ती म्हणजे मकर रास येते. आणि दुसरी जी रास येते ती कुंभ रास ही जी येते ती अष्टम स्थानामध्ये येते. म्हणजे दोन्ही पण जे स्थान आहे ते वाईट आहे. कारण द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे मारक स्थान आहे. आणि दुसरी जी रास कुंभ रास शनी महाराजांची येते तर ती अष्टम स्थानात येते. आणि अष्टम स्थान पण हे त्रिक स्थान आहे. इथे पण ग्रह वाईट फळ देताना आपल्याला दिसतात. त्यामुळे कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये शनी हा वाईट फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे कर्क लग्नात दुसरा जर अशुभ ग्रह कोण म्हटला जाईल तर तो शनी म्हटला जाईल.
त्यानंतर बुधाचा जर आपण इथे विचार केला, बुधाच्या पण 2 राशी असतात. एक मिथुन रास, ती ही कुंडलीमध्ये इथे एकच मिनिट. मिथुन राशीचा जर विचार केला आपण, तर कुंडलीमध्ये मिथुन रास ही व्ययस्थानात येते बघा. इथं प्रिंट मिस्टेक झाली आहे. एक मिनिट, एकच मिनिट. कर्क लग्नामध्ये मिथुन रास ही व्ययस्थानात येते आणि व्ययस्थान हे कुंडलीचं त्रिक स्थान आहे. इथे ग्रह वाईट फळ देताना आपल्याला बघायला मिळतात. आणि बुधाची जी दुसरी रास येते, तर ती तिसऱ्या भावात येते. आणि तिसरं स्थान हे सुद्धा वाईट स्थान आहे, कारण तृतीय स्थान म्हणजे नाशक स्थान आहे. आणि एक रास जी येते ती व्ययस्थानात येते. यामुळे कुंडलीमध्ये बुध, कर्क लग्नाची जर कुंडली असेल, तर बुध हा आपल्याला इथे वाईट फळ देताना दिसतो. त्यामुळे अशुभ ग्रहांच्या यादीत जर आपण बुधाचा विचार केला कर्क लग्नामध्ये, तर बुध हा आपल्याला अशुभ फळ देताना दिसतो. त्यामुळे अशुभ ग्रहांच्या यादीमध्ये कर्क लग्नाची कुंडली जर असेल, तर बुध हा अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जर शुक्राचा विचार केला आपण, तर शुक्राच्या 2 राशी असतात. एक दुसरी रास म्हणजे वृषभ रास आणि दुसरी म्हणजे तुळ रास. तर कर्क लग्नामध्ये 11व्या स्थानात जी रास येते ती वृषभ रास येते. आणि दुसरी रास ही चतुर्थ भावामध्ये येते, चतुर्थ स्थानी येते. आता 11वं स्थान हे जे आहे ते नाशक स्थान आहे. आणि जे आपलं चतुर्थ स्थान आहे, हे कुंडलीचं केंद्र स्थान आहे. म्हणजे कर्क लग्नामध्ये शुक्र हा अशुभ पण फळ देतो आणि चांगले पण फळ देतो. त्यामुळे चांगलं आणि अशुभ हे जर दोन्ही फळ देत असेल, तर आपण त्याला मिश्र फळ देणारा ग्रह म्हणतो. तर कर्क लग्नामध्ये जर आपण शुक्राचा विचार केला, तर शुक्र हा मिश्र स्वरूपाचं फळ देतो. त्यामुळे आपण म्हणू शकतो की मिश्र ग्रहांच्या यादीमध्ये हा शुक्र इथे आपण घेऊ शकतो. त्यानंतर गुरुचा जर आपण विचार केला, गुरुच्या पण 2 राशी असतात. एक धनु रास आणि दुसरी म्हणजे मीन रास. तर कर्क लग्नामध्ये गुरुची जी धनु रास येते ती षष्ठ स्थानात येते. आणि दुसरी जी रास येते ती मीन रास ही गुरुच्या 9व्या भावात येते कर्क लग्नामध्ये. आता इथे षष्ठ स्थान हे त्रिक स्थान आहे. इथे वाईट फळ देताना आपल्याला गुरु दिसतो. तर 9वं स्थान हे कुंडलीचं कोण स्थान आहे. इथे शुभ फळ देताना आपल्याला गुरु बघायला मिळतो. म्हणजे कर्क लग्नामध्ये गुरु हा दोन्ही प्रकारचे फळ देताना आपल्याला दिसतो. त्यामुळे मिश्र स्वरूपाचं फळ देणारा ग्रह आपण कर्क लग्नामध्ये म्हणू शकतो. आता इथे जर आपण योगकारक ग्रहांचा जर विचार केला, तर योगकारक ग्रहांची व्याख्या काय आहे? तर योगकारक ग्रह म्हणजे एक रास त्याची केंद्रात असायला पाहिजे आणि दुसरी रास ही त्याची कोण स्थानामध्ये असायला पाहिजे. आपण इथे जर मंगळाचा विचार केला, तर मंगळाची एक रास ही कोण स्थानात येते आणि दुसरी जी रास येते, मंगळाला 2 राशी असतात, एक मेष आणि एक वृषभ. तर कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये मेष रास ही केंद्र स्थानात येते आणि वृश्चिक रास ही कोण स्थानात येते. यामुळे कर्क लग्नामध्ये मंगळ हा योगकारक ग्रह असतो आणि तो योगकारक ग्रहाचे फळ देताना आपल्याला कुंडलीमध्ये बघायला मिळतं.
त्यानंतर आपण जर बाधकेशाचा विचार केला कर्क लग्नामध्ये, बाधकेश म्हणजे काय? तर बाधकेश म्हणजे बाधा आणणारा ग्रह. आणि हा आपण कसा बघतो, तर चर लग्न असेल तर लाभेश बाधकेश असतो, स्थिर लग्न असेल तर नवमेश बाधकेश असतो, आणि द्विस्वभाव जर लग्न असेल तर सप्तमेश बाधकेश असतो. तर हे कर्क लग्न आहे. कर्क लग्न म्हणजे चर लग्न आहे. त्यामुळे इथे जो लाभेश असेल तो बाधकेश होईल, आणि इथं जो लाभेश आहे तो शुक्र आहे. कारण 11व्या स्थानी जी रास येते कर्क लग्नात, ती शुक्राची रास येते, वृषभ रास येते, आणि या वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र असल्यामुळे शुक्र या कुंडलीमध्ये बाधकेशाचं काम करताना आपल्याला दिसतो, आणि कर्क लग्नामध्ये शुक्र हा बाधकेश असतो. अशा प्रकारे आपण या कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये ग्रहांचा विचार करू शकतो. ठीक आहे, समजतंय ना? समजतंय का मॅडम? हो सर. यानंतर आपण पुढे बघू की सिंह लग्न. आता सिंह लग्नाचा जर विचार केला आपण, याच फॉर्म्युल्यानुसार विचार जर केला, तर सिंह लग्नाचा लग्नेश म्हणजे कोण येईल, तर तो रवी येईल. आणि रवी हा लग्नेश असल्यामुळे या कुंडलीमध्ये शुभ फळ देताना आपल्याला दिसतो. म्हणजे शुभ ग्रहांच्या यादीमध्ये रवीचं हे नाव हे आपल्याला प्रथम घेता येईल. जर शुभ ग्रह जर बघायचे सिंह लग्नामध्ये, तर त्यात प्रथम क्रमांकावर हा लग्नेशच येतो, आणि लग्नेश हा रवी आहे. आणि त्यानंतर जर आपण दुसरा विचार केला, मंगळाचा जर विचार केला आपण सिंह लग्नामध्ये, तर मंगळाच्या 2 राशी असतात बघा. मंगळाची पहिली जी रास येते सिंह लग्नामध्ये, ती मेष रास ही नवम भावात येते, म्हणजे कोण भावात येते. आणि दुसरी जी रास येते ती वृश्चिक रास, ही जी येते ती केंद्रात येते. मग आपण केंद्र स्थानामध्ये जे राशी येतात त्या शुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतात, आणि दुसरं जे कोण स्थानामध्ये जी रास येईल ती पण शुभ फळ देताना बघायला मिळते. आणि मंगळाच्या दोन्ही राशी या शुभ स्थानी येतात सिंह लग्नामध्ये. म्हणजे मग आपण म्हणू शकतो की सिंह लग्नामध्ये मंगळ हा शुभ फळ देणारा ग्रह आहे. त्यामुळे शुभ ग्रहांच्या यादीमध्ये आपण इथे मंगळाचं नाव घेऊ शकतो. त्यानंतर अशुभ ग्रहांचा जर आपण विचार केला, तर बुधाचा जर विचार केला आपण, तर बुध हा सिंह लग्नामध्ये बुधाची जी अ, मिथुन रास येते. बुधाला 2 राशी असतात, एक मिथुन रास आणि एक कन्या रास. तर सिंह लग्नाचा जर आपण विचार केला, तर बुधाची मिथुन रास ही 11व्या भावात येते, आणि 11वा भाव हे नाशक भाव आहे. आणि दुसरी जी रास येते ती येते, ती म्हणजे द्वितीय भावात. आणि द्वितीय भाव आणि सप्तम भाव हे मारक भाव आहे. त्यामुळे बुध दोन्ही ठिकाणी आपल्याला वाईट फळ देताना दिसतो. त्यामुळे कर्क लग्नामध्ये बुध हा अशुभ ग्रह आहे, आणि अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जर शनीचा विचार केला, तर शनीच्या पण 2 राशी असतात. एक आहे मकर रास आणि दुसरी आहे कुंभ रास. तर शनी सिंह लग्नामध्ये शनीची मकर रास ही 6ष्ठ भावात येते, आणि दुसरी जी रास येते ती कुंभ ही सप्तम भावात येते. आता आपण जर बघितलं तर 6ष्ठ स्थान हे त्रिक स्थान आहे, म्हणजे इथे ग्रह वाईट फळ देताना दिसतो. आणि कुंडलीचं द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे मारक स्थान आहे. त्यामुळे शनीची एक रास ही 6ष्ठ स्थानी येते, आणि दुसरी रास ही मारक स्थानात येते. म्हणजे सिंह लग्नामध्ये शनी हा आपल्याला अशुभ ग्रह मानला जातो, आणि वाईट फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जर आपण चंद्राचा विचार केला, तर चंद्राची जी रास आहे ती कर्क रास आहे, आणि सिंह लग्नाच्या कुंडलीत कर्क रास ही व्यय स्थानात येते.
आणि व्यय स्थान हे त्रिक स्थान आहे, ते ग्रह वाईट फळ देताना आपल्याला दिसतो. त्यामुळे सिंह लग्नाचा जर आपण विचार केला तर कर्क राशीचा जो स्वामी आहे चंद्र, हा आपल्याला अशुभ फळ देताना दिसतो. त्यामुळे अशुभ ग्रहांच्या यादीत जर आपण पुढे चंद्राचं पण इथे नाव घेऊ शकतो. त्यानंतर मिश्र स्वरूपाचा जर विचार केला, मिश्र ग्रह जे चांगले पण फळ देतात आणि वाईट पण फळ देतात, तर सिंह लग्नामध्ये जर गुरुचा विचार केला तर गुरुच्या 2 राशी असतात. एक म्हणजे धनु रास आणि दुसरी म्हणजे मीन रास. आता सिंह लग्नामध्ये धनु रास ही कोण स्थानात येते आणि गुरुची जी दुसरी रास आहे ती मीन रास, ती जी येते ती अष्टम स्थानात येते. म्हणजे कोण स्थानामध्ये इथे गुरुची रास येते, तर गुरु इथे चांगलं फळ देताना आपल्याला दिसतो. तसंच दुसरी रास ही अष्टम स्थानात येत असल्यामुळे गुरु इथे आपल्याला वाईट फळ देताना दिसतो. म्हणजे गुरु सिंह लग्नामध्ये चांगले पण फळ देतो आणि वाईट पण फळ देतो. म्हणजे मिश्र प्रकारचे फळ गुरु आपल्याला देताना दिसतो. त्यामुळे मिश्र ग्रहांच्या यादीमध्ये आपण गुरुचा विचार इथे आपण करू शकतो. त्यानंतर जर शुक्राचा विचार केला तर शुक्राला 2 राशी असतात. शुक्राची पहिली रास म्हणजे वृषभ रास आणि दुसरी रास म्हणजे तुळ रास. तर सिंह लग्नात जर बघितलं आपण तर वृषभ रास ही केंद्र स्थानात येते. इथे केंद्र स्थानात येते बघा वृषभ रास. आणि दुसरी रास ही तुळ रास ही तृतीय भावात येते. आणि तृतीय भाव म्हणजे नाशकेश स्थान असतं. तृतीय स्थान ही कुंडलीचं नाशकेश स्थान असतं. त्यामुळे त्यामुळे शुक्र पण इथे चांगलं पण फळ देतो आणि वाईट पण फळ देतो. म्हणजे मिश्र प्रकारचे फळ देताना आपल्याला शुक्र इथे बघायला मिळतो. त्यामुळे जर सिंह लग्नाचा जर आपण विचार केला तर मिश्र स्वरूपाचं फळ हा शुक्र आपल्याला देताना इथे आपल्याला बघायला मिळतो. आता याच कुंडलीत जर आपण योगकारक ग्रह बघितला, आता योगकारक ग्रह म्हणजे काय, तर एक रास ही केंद्रात असायला पाहिजे आणि दुसरी रास ही पंचम भाव किंवा नवम भाव म्हणजे कोण स्थानात असायला पाहिजे. आता इथे जर गुरुचा आपण विचार केला तर एक रास ही कोण स्थानात येते, पण गुरुची दुसरी रास ही अष्टम भावात येते. त्यामुळे इथे हा नियम लागू पडत नाही. पण मंगळाचा जर आपण विचार केला तर नवम भाव म्हणजे हे कोण स्थान आहे. या कोण स्थानामध्ये मंगळाची ही मेष रास येते आणि मंगळाची दुसरी रास ही केंद्र स्थानात येते, म्हणजे वृश्चिक रास. त्यामुळे या कुंडलीमध्ये सिंह लग्नाच्या कुंडलीमध्ये मंगळ हा योगकारक ग्रह आपण असं म्हणू शकतो किंवा अशा प्रकारचे फळ देताना आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आपण जर बाधकेशाचा विचार केला तर बाधकेश म्हणजे काय, तर बाधा आणणारा ग्रह. तर आपण हे कसं बघतो, चर जर लग्न असेल तर लाभेश बाधकेश असतो. स्थिर जर लग्न असेल तर नवमेश बाधकेश असतो आणि द्विस्वभाव जर लग्न असेल तर सप्तमेश बाधकेश असतो. म्हणजे जर हे सिंह जे लग्न आहे ते स्थिर लग्न आहे आणि स्थिर लग्नाला नवमेश बाधकेश असतो. म्हणजे इथे नवम भावामध्ये जी रास येते ती रास म्हणजे मेष रास येते आणि मेष राशीचा स्वामी हा मंगळच असल्यामुळे मंगळ हा या पत्रिकेमध्ये बाधकेशाचं पण काम करताना आपल्याला बघायला मिळतो. कारण मंगळ हा या सिंह लग्नामध्ये योगकारक ग्रह पण आहे आणि बाधकेश पण आहे. तर मग आपण म्हणू शकतो की नेमकं हे कसं फळ देईल, तर काही वेळेस तो चांगलंही फळ देतो आणि काही प्रमाणात तो वाईटही फळ देतो. असं दोन्ही प्रकारचं फळ हा सिंह लग्नामध्ये मंगळ हा आपल्याला देताना दिसतो. अशा प्रकारे आपण सिंह लग्नाचा विचार करू शकतो की ते कोणते ग्रह चांगले फळ देतात आणि कोणते ग्रह हे वाईट फळ देतात. त्यानंतर आपण पुढे बघू ते म्हणजे कन्या लग्न. आता आपण 12 लग्नांचा विचार करतोय तर 12 लग्नांच्या विचारा करताना आपण कन्या लग्नाचा विचार करू. कन्या लग्नामध्ये बुध हा लग्नेश असतो. त्यामुळे
बुध हा पत्रिकेचा लग्नेश असल्यामुळे तो पत्रिकेमध्ये चांगले फळ देताना आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे बुध हा लग्नेश असतो आणि चांगलं फळ पत्रिकेत देतो. लग्नेश हा नेहमी पत्रिकेत चांगलं फळ देत असतो. म्हणजे कन्या लग्नामध्ये जर आपण बघितलं, शुभ ग्रहाची जर विचार केला, तर बुध हा आपल्याला लग्नेश असल्यामुळे चांगले फळ देताना बघायला मिळतो. त्यानंतर जर अशुभ ग्रहांचा विचार केला, आपण इथे जर मंगळाचा विचार केला, तर मंगळाच्या 2 राशी असतात. तर कन्या लग्नामध्ये मंगळाची मेष रास अष्टम भावात येते आणि दुसरी जी रास येते ती वृश्चिक रास ही तृतीय भावात येते. तर अष्टम भाव इथून ग्रह वाईट फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. कारण हे त्रिक स्थान आहे आणि तृतीय स्थान हे कुंडलीचं नाशक स्थान आहे. म्हणून इथून दोन्ही प्रकारे वाईट फळ मिळतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की कन्या लग्नामध्ये मंगळ हा अशुभ ग्रह आहे आणि अशुभ फळ देताना तो आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे अशुभ ग्रहांच्या यादीमध्ये आपण पहिले मंगळाचं नाव घेऊ शकतो. त्यानंतर जर आपण चंद्राचा विचार केला, तर या कुंडलीमध्ये चंद्र हा हां. चंद्र हा 11व्या भावात येतो. मेष लग्नाच्या कुंडलीत चंद्र हा 11व्या भावात येतो. म्हणजे लाभ स्थानात येतो आणि लाभ स्थान हे नाशक स्थान आहे. त्यामुळे चंद्र पण कन्या लग्नामध्ये अशुभ फळ आपल्याला देताना बघायला मिळतो. त्यानंतर अशुभ याच्यामध्ये जर आपण रवीचा विचार केला, तर रवीची रास ही व्यय स्थानात येते कन्या लग्नामध्ये आणि व्यय स्थान हे त्रिक स्थान आहे. तिथून ग्रह अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे आपण जर विचार केला, तर कन्या लग्नामध्ये रवी हा अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. आता त्यानंतर जर आपण गुरुचा विचार केला, गुरुच्या 2 राशी आहेत. एक आहे मीन रास आणि दुसरी आहे धनु रास. तर कन्या लग्नामध्ये धनु रास ही केंद्र स्थानात येते आणि दुसरी जी रास आहे ती मीन रास ही सप्तम स्थानात येते. आता द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे कुंडलीचं मारक स्थान असतं. इथे ग्रह वाईट फळ देताना आपल्याला बघायला मिळतात आणि केंद्रामध्ये एक रास असल्यामुळे इथे आपल्याला गुरु चांगलं पण फळ देतो आणि वाईट पण फळ देतो. म्हणजे एकंदरीत कन्या लग्नामध्ये गुरु हा मिश्र स्वरूपाचं फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे आपण मिश्र ग्रहांच्या यादीमध्ये गुरुचं नाव घेऊ शकतो. त्यानंतर जर आपण शनीचा विचार केला, तर शनीची एक रास ही कन्या लग्नामध्ये पंचम भावात येते आणि दुसरी म्हणजे कुंभ रास ही शनीची ही षष्ठ स्थानात येते. आता पंचम स्थान हे कोण स्थान आहे, तिथे ग्रह शुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतात आणि षष्ठ स्थान हे त्रिक स्थान आहे. इथून ग्रह वाईट फळ देताना बघायला मिळतात. म्हणजे कन्या लग्नाचा जर विचार केला, तर शनी हा वाईट पण फळ देतो आणि चांगले पण फळ देतो. म्हणजे मिश्र स्वरूपाचे फळ हे कुंडलीमध्ये शनी आपल्याला देताना दिसतो. त्यानंतर जर शुक्राचा आपण विचार केला, तर शुक्राच्या 2 राशी आहे. एक वृषभ रास आणि एक तुळ रास. तर कन्या लग्नामध्ये वृषभ रास ही 9व स्थानात येते. म्हणजे कोण स्थानात येते? ही शुभ रास असे कोण स्थान हे शुभ स्थान आहे. इथे शुक्र हा आपल्याला चांगले फळ देताना दिसतो. पण दुसरी जी रास येते ती द्वितीय स्थानात येते आणि द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे कुंडलीचं मारक स्थान आहे. त्यामुळे द्वितीय स्थानामध्ये शुक्र इथं वाईट फळ आपल्याला देताना दिसतो. म्हणजे आपण एकंदरीत म्हणू शकतो की कन्या लग्नामध्ये शुक्र हा चांगले पण फळ देतो आणि वाईट पण फळ देतो. म्हणजे मिश्र स्वरूपाचे फळ आपल्याला शुक्र या कन्या लग्नामध्ये देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आपल्याला या कुंडलीमध्ये योगकारक ग्रह बघायचा आहे. तर योगकारक ग्रहाची व्याख्या काय आहे?
तर योगकारक ग्रह म्हणजे एक रास ही केंद्रात पाहिजे आणि दुसरी रास ही कोणात पाहिजे. आता आपण जर कोणाचा विचार केला तर इथे मकर रास येते. ती शनी महाराजांची रास आहे. ज्याचा स्वामी शनी आहे आणि शनीला आणखी एक रास आहे ती म्हणजे कुंभ रास आहे. पण एक रास इथं कोणात येते, पण दुसरी रास ही इथे षष्ठ भावात येते. त्यामुळे इथे हा नियम लागू होत नाही. आणि दुसरा जर विचार केला दुसऱ्या कोणाचा तर नवम भावामध्ये वृषभ रास येते. ती शुक्राची रास आहे आणि शुक्राची आणखी एक दुसरी रास आहे ती द्वितीय स्थानात येते म्हणजे तुळ रास. त्यामुळे इथे पण हा नियम लागू होत नाही. म्हणजे आपण म्हणू शकतो की कन्या लग्नाला योगकारक ग्रह नाही. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की जे द्विस्वभाव लग्न आहे म्हणजे मिथुन लग्न, कन्या लग्न आणि धनु लग्न आणि मीन लग्न, तर या चारही लग्नांना द्विस्वभावी लग्नांना योगकारक ग्रह नसतो. तर इथे योगकारकाचं जे काम करतात ते रवी आणि चंद्र आपल्याला करताना दिसतात. ते पण शुभ स्थितीत असेल आणि त्यांची दृष्टी एकमेकावर असेल तर अशा वेळेस ते योगकारक ग्रहांचं कार्य करताना आपल्याला बघायला मिळतात. अशा रीते आपण कन्या लग्नाचा विचार करू शकतो की कन्या लग्नामध्ये जो शुभ ग्रह आहे तो बुध असतो आणि जो अशुभ फळ देतात ते मंगळ, चंद्र आणि रवी हे कन्या लग्नामध्ये अशुभ फळ आपल्याला बघायला मिळतात, देताना हे दिसतात. त्यानंतर मिश्र स्वरूपाचे जर फळ कोण देत असेल तर कन्या लग्नामध्ये गुरु, शनी आणि शुक्र हे मिश्र स्वरूपाचे फळ देताना आपल्याला बघायला मिळतात. आणि योगकारक ग्रहाचा जर विचार आपण केला तर या लग्नाला योगकारक ग्रह नाही. आणि त्याचप्रमाणे आपण बाधकेशाचा विचार करू. आपण बाधकेश कसं बघतो तर चर जर लग्न असेल तर लाभेश बाधकेश असतो. स्थिर जर लग्न असेल तर नवमेश बाधकेश असतो आणि द्विस्वभावी जर लग्न असेल तर सप्तमेश बाधकेश असतो. आणि हे जे कन्या लग्न आहे हे द्विस्वभावी लग्न आहे. म्हणजे इथे सप्तमेश हा बाधकेश असेल आणि सप्तम स्थानामध्ये इथे जी रास येते ती मीन रास येते आणि मीन राशीचा स्वामी हा गुरु असल्यामुळे कन्या लग्नामध्ये गुरु हा बाधकेशाचं काम करताना आपल्याला बघायला मिळतो. अशा प्रकारे आपण कन्या लग्नाचा विचार जर केला तर शुभ, अशुभ, मारक, बाधकेश आणि योगकारक ग्रह याचा आपण याप्रमाणे विचार करू शकतो. तर अशा रीते आपण आज कन्या लग्नापर्यंत बघितलंय. आता पुढचा विषय आपण पुढच्या क्लासमध्ये घेऊ. कारण तुम्हाला एकदाच जर एवढं शिकवलं तर तुम्ही एकदम कन्फ्यूज होऊन जाणार. विषय काय? विषय इथे समजून घेण्यासारखा एकच आहे. इथे काही नियम लिहून दिलेले बघा मी. हे नियम वापरायचे आणि ते नियम त्या कुंडलीमध्ये अप्लाय करायचे आणि त्याच्याहून कोणत्याही लग्न कुंडलीचा शुभ ग्रह, अशुभ ग्रह, योगकारक ग्रह, बाधकेश कोण, मार्केश कोण, त्यानंतर नाशकेश कोण हे आपण इथून बघू शकतो. आणि कोणत्याही कुंडलीचा आपण विचार करू शकतो लग्नाचा की कोणता ग्रह हा बाधकेश आहे, योगकारक आहे, त्यानंतर कोणता ग्रह शुभ आहे आणि कोणता ग्रह अशुभ आहे. अशा प्रकारे आपण इथे विचार करू शकतो. अशा प्रकारे आपण मेष लग्नापासून कन्या लग्नापर्यंत इथे कुंडलीत कोणता ग्रह कोणते फळ देतो हे बघितलंय. आपण पुढचा भाग हा पुढच्या क्लासमध्ये घेऊ. तोपर्यंत हा व्हिडिओ 3-3 वेळेस बघा. याच्यामध्ये नियम लिहून दिलेले आहे. प्रत्येक नियम त्या लग्न कुंडलीवर अप्लाय करा. प्रत्येक लग्नाची कुंडली घ्या मेषपासून सिंहापर्यंत आणि त्यामध्ये तो कोणता ग्रह बाधकेश आहे, कोणता ग्रह नाशकेश आहे, कोणता ग्रह योगकारक आहे
हे परत एकदा समजून घ्या. व्हिडिओ 3-3 वेळेस बघा. नाही समजलं तर मला विचारा. पण अभ्यास करा. आणि जो आपण बेसिकचं तुम्हाला सांगितलं होतं, की आता इथून पुढे सगळं बेसिकच लागणार आहे. त्यामुळे मागचे बेसिकचे व्हिडिओ बघत जा. जास्तीत जास्त बघत जा. आणि बघितलं तुम्ही जेव्हा पण व्हिडिओ बघशाल ना, तेव्हा एक नियम लक्षात घ्या. त्यामध्ये कमेंट करत जा. काहीतरी कमेंट करत जा. जय शनिदेव किंवा हे. म्हणजे मला पण कळतंय का तो व्हिडिओ तुम्हीच बघितलाय, का तुम्ही अभ्यास करताय. आणि त्याला लाईक आणि कमेंट्स करत जा. म्हणजे मला पण कळेल की कोणता व्हिडिओ कोणी किती वेळेस बघितला, किती वेळेस लाईक केलं. कारण माझे व्हिडिओ काही तुम्ही पण बघता आणि बाकीचे जनरल लोक पण बघता. पण मला स्पेसिफिक कळेल का कोण किती अभ्यास करतंय. कारण हे जे तुम्हाला जे व्हिडिओ येतात, याचा ॲक्सेस फक्त तुम्हालाच आहे. आणि तुम्हीच मला कळेल प्रत्येकाने कधी-कधी व्हिडिओ बघितला, कोण-कोण अभ्यास करतंय किंवा नुसतंच सांगताय का आम्ही अभ्यास करतोय. हेचा प्रूफ मला द्या तुम्ही. कारण इथून पुढे आपल्याला अभ्यासच करणं गरजेचं आहे. आणि जेवढा आपण अभ्यास करू, तेवढं आपल्याला पुढचा विषय सोपा जाईल. त्यामुळे प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघितला की लाईक करा. आणि लाईक तर तुम्ही एकदाच करू शकता. त्यानंतर प्रत्येक वेळेस कमेंट करा. तिथे जय शनिदेव म्हणून तरी कमेंट करा. म्हणजे मला कळेल का खरंच कोण किती वेळेस व्हिडिओ बघतंय आणि कोण कोणता टॉपिक व्यवस्थित सीरियस करतंय. याचं हे पण मला लक्षात येईल असं. आणि तुम्हाला पण लक्षात येईल का मागचा व्हिडिओ तुम्ही कधी बघितला होता. तुमचे कमेंट्स किती आले मला. खरंच तुम्ही अभ्यास करताय की नाही करत आहे. हे प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगणं हे गरजेचं नाहीये. तुम्ही समजून घ्या आणि व्यवस्थित शिका. ठीक आहे, मग इथे आपण आता काही थांबायला काही हरकत नाही. पुढचा विषय आपण पुढच्या क्लासमध्ये घेऊ. शुभरात्री. धन्यवाद.